नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या उन्हाळी विशेष कार्यक्रमात छोटी बच्चे कंपनी तर आलेली आहेतच, त्यासोबत त्यांचे पालक आणि आपल्या पूनम राणे मॅडम आलेले आहेत. तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. 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 तर आज आपल्याकडे लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन माहुलवरून प्राथमिक विभागातल्या मुली आलेल्या आहेत. दीक्षिता राजपूत आणि प्राजक्ता घासे. हॅलो. हाय. आणि त्यांच्या अर्थातच पालक आपल्या सोबत आहेत. अर्पिता राजपूत. नमस्कार. आणि पूनम राणे मॅडम, तुमचंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आज या बालदोस्तांकडनं आपण कथा ऐकणारच आहोत, पण तत्पूर्वी मी विचारेन अर्पिता मॅडम यांना की कसं वाटतंय आमच्या शाळेत येऊन या मुलांना तुम्ही ऍडमिशन करून दिलेली आहे. खूप छान वाटतंय. ऍक्च्युअली मी या शाळेबद्दल खूप काही ऐकलेलं, खूप अट्रॅक्टिव्ह वगैरे आहे. मुलांना पण म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये क्रिएटिव्ह बनवतं, म्हणून मी माझ्या बहिणीचं ऍडमिशन या शाळेत केलेलं आहे. मी जरी दुसऱ्या शाळेत शिकलेली आहे तरी पण माझ्यासाठी हीच शाळा बेस्ट आहे. कारण दुसऱ्या कुठल्या शाळेमध्ये एवढं मुलांना क्रिएटिव्ह बनवत नाही आणि ऍक्टिव्हिटीज सुद्धा होत नाही, पण या शाळेत खूप काही अशा ऍक्टिव्हिटीज होतात, म्हणून त्यासाठी मी माझ्या बहिणीचं ऍडमिशन घेतलं. आणि या स्वतः आचार्य कॉलेजमध्ये विद्यार्थिनी. हो का? अरे वा, छान छान. चालेल. आता पहिली कथा कोण वाचते? दीक्षिता, तू वाचणार? हा, चालेल. ओके. नमस्कार, माझे नाव दीक्षिता प्रकाश राजपूत आहे. मी श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनची विद्यार्थी आहे. मी तुमच्यासमोर एक बोधकथा सादर करणार आहे. माझ्या बोधकथेचे नाव आहे एक बदाम व दोन मुलं. दोन लहान मुले एकत्र खेळत होती. खेळता खेळता एकास एक बदाम सापडला. तो बदाम उचलणार तेवढा दुसऱ्याने तो उचलला. पहिला मुलगा म्हणाला, बदाम मला दे, तो माझा आहे, कारण मी तो पहिल्यांदा पाहिला आहे. दुसऱ्या मुलाने उत्तर दिले, तो माझा आहे, पहिल्यांदा मी तो उचलला. यावरून दोघांत भांडण सुरू झाले. एवढ्यात एक मोठा मुलगा तेथे आला. तो भांडणाऱ्या मुलांना म्हणाला, बदाम मला द्या, मी तुमचे भांडण मिटवतो. त्याने कवच फोडले व बी काढून घेतले. पावसाचा एक भाग प्रत्येकास दिला. त्याने बी तोंडात टाकली व म्हणाला, हा राहिलेला भाग माझा, कारण मी तुमचे भांडण मिटवले. पण कथेचे तात्पर्य, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्राजक्ता संतोष घासे. मी इयत्ता 4थीत आहे. मी आज तुम्हाला माझ्या बोधकथेचे नाव कपटी मनाचा नोकर. बिरबल हा अकबर बादशहाचा एक हुशार मंत्री होता. एकदा बिरबल फिरायला गेला असताना बाजारात एक श्रीमंत माणूस भेटला. तो बिरबलला म्हणाला, महाशय, माझ्या घरात चोरी झाली आहे. माझा एका नोकरावर संशय आहे, तेव्हा कृपया मला मदत करा. बिरबलाने सर्व नोकरांना बोलाविले आणि प्रत्येकाला एक काठी दिली व सांगितले, ही काठी जादूची आहे. चोराच्या हातात आल्यावर ती रोज 1 इंचाने वाढते. आता आपण सर्वजण उद्या भेटू. ज्या नोकराने चोरी केली होती त्याने विचार केला, मी काठी 1 इंचाने कापून टाकली तर ती उद्या वाढून पहिल्या इतकीच होईल व कोणास समजणार नाही. त्याने काठी 1 इंचाने कापून टाकली. दुसऱ्या दिवशी सर्वजण जमले. बिरबलाने पाहिले की एका नोकराची काठी लहान आहे. तो नोकराला म्हणाला, तू चोर आहेस, मी तुम्हाला साधी काठी दिली होती. तुझ्या वाईट मनाने तुला धोका दिला. तात्पर्य, वाईटाचा नेहमी पराभव होतो. धन्यवाद. फार छान, दोघींनी छान कथा वाचल्या, छोट्या छोट्या पण सुंदर वाचल्या. पूनम राणे मॅडम, आपला हा जो उपक्रम आहे उन्हाळी विशेष आपण सादर करतोय, म्हणजे ह्या तर कथा वाचतातच आहेत, पण ह्या कथा सगळ्यांनी ऐकल्या पाहिजे, त्यातनं बोध घेतला पाहिजे, यासाठी खरं तर हा उपक्रम आहे. आणि अगदी आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे आपण ह्या कथा बघू शकतो आणि आपल्याच मुलांना एक संधी देण्याचं, व्यासपीठ देण्याचं आपण काम केलेलं आहे. तुम्ही ह्यात फार सहभागी झालेला आहात आणि फार हिरिरीने खूप
खूप मेहनत घेतलेली आहे मुलांना तयार करणं, पालकांना, कारण शाळांना तर सुट्ट्या लागल्या पण तरी सुद्धा या मुलांना तयार करणं, त्यांच्याकडनं कथा लिहून घेणं, ती कथा कशी वाचतायत हे करून घेणं आणि पालकांना सगळं समजावून सांगणं, हा सगळा कॉर्डिनेशनचं महत्त्वाचं काम तुम्ही करताय. मुख्याध्यापकांशी बोलणं, त्या शाळेतल्या शिक्षकांशी बोलणं, हे सगळं तुम्ही करताय. तर एकंदरीतच हा प्रवास कसा वाटला तुम्हाला? खूप छान वाटतंय मॅडम. सुरुवातीला मी आचार्य 90 FM रेडिओच्या व्यवस्थापनाचे आभार मानते की त्यांनी आमच्या ह्या तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना इथे या उपक्रमात सहभागी करून घेतलं. अर्थातच ह्या उपक्रमामध्ये आमच्या पालकांचा आणि मुख्याध्यापकांचा सहभाग विशेष प्रमाणात आहे संस्था चालकांच्या मार्गदर्शनानुसार. आणि आज ही मुलं कुठेही बाहेर गेलेली नव्हती, फक्त शाळा एके शाळा म्हणजे शाळेतला अभ्यास पाठांतर करणं आणि प्रश्न लिहिलं. आज या आलेल्या दोन्ही मुली अगदी नवीन आहेत, म्हणजे आज प्रथमच त्या इथे भेट देतात. त्यांना एक वेगळं वाटतंय ना, आज त्यांना वेगळा अनुभव इथे मिळतो आहे आणि त्याचं सगळं श्रेय आमच्या आचार्य 90 FM रेडिओ सेंटरला आहे. पालक हो, मी आपल्याला एकच विनंती करू इच्छिते की आपल्यासोबत अशा प्रकारचे हे माध्यम आहेत. आज या माध्यमाची अत्यंत गरज आहे आणि या माध्यमातून हा जो उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचं संवाद कौशल्य, श्रवण कौशल्य, वाचिक कौशल्य, भाषिक कौशल्य हे विकसित होणारच आहे. पण आपल्याही सहभागाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय आणि म्हणून तुम्हाला मी एक विनंती करते श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन प्राथमिक विभागाच्या मराठी माध्यमाच्या वतीनं की ज्यावेळी 16 तारखेला हे विद्यार्थी शाळा सुरू होईल तेव्हा शाळेत येतील तेव्हा आपण विद्यार्थ्यांना खाऊ विकत घेऊन देतात, कपडे विकत घेत आहेत, पण त्याचबरोबर एक 16 पानाचं पुस्तक मोठे मोठे अक्षरातलं जोडाक्षर विरहित ते जर पहिल्या दिवशी घेऊन पाठवलात तर एक वाचनाचा प्रकल्प आम्ही ह्या वर्गांमध्ये आणि तीही पुस्तकं विद्यार्थ्यांच्या आवडीची असतील. त्यामुळे नक्कीच ती मुलं आवडीने ते पुस्तकं वाचतील आणि वाचनातून एक सक्षम माणूस घडेल असा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आचार्य 90 FM सेंटरचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. नक्कीच. आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं की उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि ही बच्चे कंपनी, आम्ही तर फक्त घे भरारीला या सगळ्यांना भेटतो पण आता या निमित्तानं यांना परत भेटता आलं आम्हाला आणि मुलं आली की कसं छान वाटतं, वातावरण छान होतं आणि त्यामुळे आम्हालाही आनंद वाटला. आणि तुम्हाला दोघींचेही म्हणजे अर्थातच दीक्षिता आणि प्राजक्ता तुमचे दोघींचेही आभार आल्याबद्दल. मॅडम तुमचेही आभार आणि पूनम राणे मॅडम तुमचेही आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आमचा हा कथाकथनाचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता आणि जास्तीत जास्त मुलं मराठी माध्यमात कशी शिकतील याकडे आपला कल असला पाहिजे आणि त्यासाठी आमची लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन हे कार्यरत आहेत. म्हणजे सगळ्याच या शिक्षण संस्थेच्या सगळ्या शाळा कार्यरत आहेत. तर छान शिकूया, छान वाचूया आणि मोठे होऊया. प्रेक्षक हो, पुढील भागात भेटते. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य